मराठे आज पुन्हा एकदा बोलतोय। माझा इतर भाषांना विरोध नव्हता आणि नसेल आहे, पण त्या लहानशा लेकरांवर हिंदी सक्ती कशासाठी? काय गरज? हो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गाईला आईचा दर्जा दिलाय। आपल्या भाषेला सुद्धा आपण मातृभाषा असंच म्हणतो, बरोबर ना? हो, असं म्हणतात गाईचं दूध ज्याला पचवता येतं तो इतर कोणतंही दूध आरामात पचवू शकतो। तसंच आपल्या भाषेचं आहे। आपल्या भाषेचं दूध जर पचवता आलं तर इतर भाषांचं दूध आपण आरामात पचवू शकतो। अहो, एवढंच काय, अगदी नवजात बालकाचा जन्म झाला तरी डॉक्टर सुद्धा हेच सांगतात ना की त्या बाळाला 6 महिने आईचं दूध पाजा। मग शिक्षणातली पहिली 4 वर्ष त्यांना मराठीचं बाळकडू तर व्यवस्थित पिऊ द्या, तरच त्यांच्यात आपल्या भाषेची गोडी निर्माण होईल। आणि एकदा का आपल्या भाषेची गोडी निर्माण झाली की इतर भाषांची गोडी निर्माण व्हायला कितीसा वेळ लागतोय? आज मी पाहतोय ही सगळी राजकीय नेते मंडळी आपापला पक्ष विसरून, आपापली पद विसरून एकत्र आले। अभिमान वाटला, पण आशा बाळगतो की यामागे कोणताही स्वार्थ नसावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।